पिंपरी चिंचवड हिंजवडी परिसरात मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. हिंजवडीत रेडीमिक्स डंपर खाली दबून दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात निघालेला डंपर वळणावर आला आणि चालकाचा त्यावरील तोल गेला. यामुळं रेडीमिक्स डंपर पलटी झाला. पण दुर्दैवाने त्याच वेळी रेडीमिक्स डंपर खाली दुचाकी दबली आणि दुचाकीवरील दोन तरुणींचा जागीच जीव गेला. क्रेनच्या साहाय्यानं रेडीमिक्स डंपर हटवण्यात आला. चालकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मृत महिलांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या तरुणींचं वय अंदाजे 20 ते 25 वर्ष असून त्या नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दुपारी 3:30-4 वाजताच्या सुमारास एक RMC मिक्सर हिंजवडी साईडवरनं म्हाळुंगे बाजूला चालला होता. मध्ये साखरे पाटील चौकामध्ये टर्निंगला ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला आणि गाडी लोडेड असल्यामुळे त्याचा बॅलन्स गेला आणि गाडी पलटी झाली. त्यामध्ये बाजूने जाणाऱ्या दोन तरुणी त्या मिक्सरखाली आल्यात आणि दुर्दैवाने त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या हिंजवडी परिसरामध्ये नोकरी करणाऱ्या आहेत अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्या IT इंडस्ट्रीमध्ये होत्या की अजून कुठे इतर ठिकाणी होत्या या संदर्भात अद्याप कन्फर्म माहिती मिळालेली नाही आहे. ते आमची चौकशी चालू आहे. या संदर्भात त्या RMC मिक्सरचा जो ड्रायव्हर आहे तो आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि तो पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहे. आम्ही त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत.